नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये आणि राणीज फूड अँड ब्लॉग या चॅनलवर। तर आज आपण बनवतोय सुक्या करंदीचा रस्सा। थोडी पद्धत वेगळी आहे, तर आपण सुरू करूया बनवायला। ही करंदी घेतली मी सुकी, ही बघा अशी। आता हे आपण डोकं काढून घेऊया, साफ करून घेऊया। ही थोडीशी शेपूट काढायची आहे, डोकं काढायचंय आणि हे मधला थोडासा असं भाग असतो ना हा पायांचा, तो पण थोडा थोडा काढायचा आहे, कारण खाताना मग दाताखाली येऊ नये म्हणून। हे बघा, आता अशा प्रकारे मी सगळी करंदी साफ करून घेते। आता आपण ही करंदी स्वच्छ धुवून घ्यायची 2 पाण्यामधून। आता आपण धुवून घेऊया स्वच्छ एकदम। आता मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं, तर आपल्याला ही करंदी शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित नरम होईपर्यंत। झाकण मारून आपण शिजवून घ्यायचे। आता आपण रस्सा बनवण्यासाठी वाटप बनवायचंय। तर मी ही हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलंय, लसूण घेतलीये, आलं घेतलंय आणि 2 कांदे घेतलेत उभे चिरून, आणि थोडंसं तेल लागेल वाटप भाजायला। तर आता आपण भाजून घेऊया वाटप। आता मी पॅन मध्ये वाटप भाजून घेते, तर थोडंसं तेल घालूया, 1 चमचा। लसूण आणि आलं आपण परतून घेऊया व्यवस्थित, थोडं ब्राऊन होईपर्यंत। आता लसूण आणि आलं चांगलं परतून झालंय, आता आपण कांदा घालूया। तोही ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। आता कांदा चांगला ब्राऊन झालाय, आता आपण मिरची आणि खोबरं घालून भाजून घेऊया। आपल्याला खोबरं पण ब्राऊन होईपर्यंत भाजायचंय। खोबरं पण चांगलं भाजलंय, आता कोथिंबीर घालूया आपण आणि ती थोडीशी नरम होईपर्यंत परतून घेऊ। आता वाटण चांगलं भाजून रेडी झालंय, तर आता आपण हे थंड करून वाटून घेऊया मिक्सर मधून। आता वाटण चांगलं थंड झालंय, आता आपण मिक्सर मधून वाटून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं, एकदम बारीक वाटून घ्यायचंय। आता वाटण चांगलंय बघा, बारीक असं वाटून झालंय मस्त। असं आपल्याला वाटण वाटून घ्यायचंय। आता आपण फोडणीचं साहित्य बघूया। आता फोडणीला साहित्य बघूया आपण। कढीपत्ता घेतलाय, लसूण पाकळ्या घेतलाय, टोमॅटो घेतलाय 1 उभा कापून, कोकम घेतलाय, कोथिंबीर घेतलीये, आणि आता मसाला आपण घरगुती लाल मसाला घेतलाय, मालवणी मसाला, थोडासा गरम मसाला, मीठ चवीनुसार आणि हळद, आणि 1 बटाटा उभा कापून घेतलाय। आता करंदी पण 10 मिनिटं चांगली शिजली असेल। आता आपण खोलून बघूया झाकण। हे बघा, मस्त अशी फुगीर झालीये, म्हणजे चांगली शिजली गेलीये। आपण गॅस बंद करूया आणि फोडणीला घालूया। आता फोडणीसाठी तेल घालूया आपण। तेल चांगलं तापू द्यायचंय। कढीपत्ता घालूया फोडणीला, लसूण घेतले ती घालूया आपण, आणि थोडीशी लाल होऊ द्यायची।
आता लसूण आणि कढीपत्ता चांगला भाजलाय. आता आपण त्यामध्ये हे सगळे मसाले घालूया आणि मीठ सुद्धा घालूया. ते चांगलं परतून घ्यायचंय तेलामध्ये. आता हे चांगलं परतून झालंय, तर आता आपण वाटप घालूया. हे जे बनवलंय आपण वाटप, कांदा खोबरा लसूण ते घालून चांगलं आपण परतून घेऊया वाटण. आता हे मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करायचंय वाटण. आता वाटण चांगलं आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलंय. आता मी हे करंदीचं पाणी, ज्याच्यामध्ये करंदी शिजवून घेतलंय ते पाणी ओतून नाही टाकलंय, ते तसंच ठेवलंय. ते पण आपल्याला फोडणीला घालायचंय. हे बघा, आता थोडं वाटपाच्या भांड्यामधलं, आपण मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी पण धुवून घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं असेल तेवढं तुम्ही रस्सा बनवू शकता. आता त्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता रश्शाला चांगली उकळी आली. आता त्यामध्ये आपण हे बटाटे घालूया, टोमॅटो सुद्धा घालूया आणि हे 4 कोकम घेतलेत ते सुद्धा घालायचे. आता हे बटाटे शिजेपर्यंत आपल्याला झाकण लावून उकळून घ्यायचंय रस्सा. आता 10 मिनिटं चांगला बटाटा शिजवून घेतलाय आपण. आता आपण काढून बघूया. हे बघा, मस्त कलर सुद्धा छान आलाय आणि बटाटा पण चांगला शिजलाय बघा. आता आपण गॅस बंद करूया. आधी कोथिंबीर घालूया त्यामध्ये आणि मग गॅस बंद करून घेऊया. अशा प्रकारे आपला करंदीचा रस्सा तयार आहे. आता आपण हा रस्सा बाउल मध्ये काढून घेऊया.